हॅलो नमस्कार, मी दिव्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अवघ्या काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे। संपूर्ण पुणे शहर यासाठी तयारीला लागलेलं आहे। पुणे शहरासोबतच प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात येणारा या पाहुण्याचे थाटामाटात स्वागत करावं। काहींकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, काहींकडे 5 दिवसांचा, तर काहींकडे 11 दिवसांचा गणपती असतो। मात्र या कालावधीमध्ये आपल्या या बाप्पाला विराजमान कोठे करायचं, कशा पद्धतीच्या मखरात त्याला सजवायचं, याकडे सगळ्यांचाच वेध लागलेला असतो। तुम्ही आज पाहू शकतात माझ्या मागे एक सुंदर पद्धतीचे मखर तुम्हाला दिसत असतील। विविध रंगाचे, विविध ढंगाचे आणि विविध आकाराचे तुम्हाला इथे मखर पाहायला मिळतील। आणि पुण्यातल्याच अशा मध्यवर्ती ठिकाणी मी आज उभी आहे, जिथे तुम्हाला अगदी योग्य दरात हे मखर तुम्हाला मिळणार आहेत। मखर आहेत तर काही ते शिवलिंगांचे मखर दिसतात, तर काही अगदी छोट्या आपल्या बाप्पासाठी देखील तुम्ही जसे म्हणाल तशा आकाराच्या, तशा रंगाच्या तुम्हाला इथे मखर दिसणार आहेत। आणि तुम्हाला मी खास करून दाखवू इच्छिते, जो सगळ्यात जास्त मला हा पर्सनली आवडलेला मखर म्हणजे हा मखर, ज्याचं नाव आपल्याला दिसतं गोमुख आसन मखर। म्हणजे दोन्हीकडून गायीच्या मुखातून पाणी वाहतंय आणि मध्ये आपला बाप्पा विराजमान आहे। हे बघायला खूप सुंदर आपल्याला वाटतंय। आणि त्याच मधला एक छोटा साईजचा आपण म्हणू शकतो की इथे आहे शिवासन मखर। जो गोमुख मखर आपण बघितलेला आहे त्याचाच एक छोटा वर्जन आपल्याला इथे दिसेल, तो आहे शिव आसन मखर। यामध्ये पण तुम्हाला मागे इथे शिवलिंग दिसत असेल किंवा शंकर महाराज दिसत असतील, त्याच्या समोर त्यांचे सुपुत्र गणपती विराजमान आहेत आणि दोन्हीकडून गायीच्या मुखातून पाणी वाहत आहे। एक सुंदर असं हे मखर तुम्हाला अवेलेबल आहे। या सगळ्या मखरांविषयीची अधिक माहिती आज आपण गुगल आर्टचे जे मालक आहेत योगेश चव्हाण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। चला तर मग अधिक माहिती या सगळ्या मखरांविषयी जाणून घेऊयात। माझे मित्र योगेशजींनी हा जो काय कल्पना प्रत्यक्षात आणली आहे, ती खरंच एका युवकांसाठी आणलेली ही कल्पना आहे। खर तर काळाची गरज आहे इको फ्रेंडली गोष्टींची। आपण जर का जगभरात बघितलं तर बिस्लरीच्या पाण्यावर सुद्धा आता युरोपमध्ये बंदी आणली आहे, तिथेही काचेची बॉटल वापरायचं कंपल्सरी केलंय। आणि अजून हा अवेअरनेस आपल्याकडे अजून आलेला नाहीये, परंतु तो अवेअरनेस जर का ह्या पिढीत आला, ह्या पिढीला कळलं की इको फ्रेंडली त्याचं महत्व, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे दुष्परिणाम काय होते, थर्माकोल किती घातक होतं, थर्माकोल डिस्ट्रॉय करायला किती वेळ लागतो, हे जर का आपण गुगलला सर्च केलं तर या इको फ्रेंडली गोष्टींचं महत्व आपल्याला कळेल। आणि गणपती बाप्पाच्या या उत्सवात एका गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम समाजापुढे आणला, हा एक आदर्श पूर्व भागात घातला। हाच उपक्रम जर का मला कुठल्या युवकांनी नदीच्या पलीकडे केला असता तर त्याचं कौतुक वाटलं नसतं, परंतु माझ्या मित्रांनी नदीच्या अलीकडे हा उपक्रम आणलाय आणि तो त्यांनी सगळ्यांनी नदीच्या पलीकडच्या लोकांना पण भावेल असा हा उपक्रम आहे। मी या माझ्या मित्राचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी वक्रतुंड, गणनायक, म्हणजे मी जेवढे आता या ठिकाणी जेवढे बघतोय ते आधी मला हा वाटला हा सुंदर आहे देखावा, त्याच्या शेजारचा वाटला आणि आता तुमच्याशी बोलताना समोरचा वाटला। तर का माझ्यासारख्या एखाद्या चिकित्सक माणसाला इतके देखावे आवडत असतील
तर सामान्य नागरिकांनी हे एक मोठी पर्वणी आहे आणि एक मोठा उत्सव गणपती बाप्पांचा जो आपण साजरा करत असतो, कौटुंबिक वातावरण असतं, आनंदाचा हा सण आहे। हा सण म्हणजे नैराश्य दूर करणारा सण आहे, हा सण म्हणजे उत्साह आणणारा सण आहे, हा सण म्हणजे घरात आनंदोत्सव साजरा। म्हणजे मला वाटतं की दिवाळी आपण म्हणतो, पण दिवाळीपेक्षाही हे 10 दिवस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठे वाटतात। आणि त्या अशा प्रकारच्या या सगळ्या उत्सवात हा खूप मोठाचा सहभाग हा योगेशच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय आणि मी त्याच्या या सगळ्या उपक्रमाचं खूप खूप कौतुक करतो, त्याला शुभेच्छा देतो। योगेश आणि मी जवळपास 30-35 वर्षाचा मित्र आहोत। योगेशने माझे एक स्केच काढलेलं, त्याला आठवते का नाही मला माहित नाही, पण योगेशने एक 20 वर्षापूर्वी मला एक स्केच काढून दिलं होतं त्याच्या हाताने माझं, आणि माझ्या अजूनही ते स्मरणात आहे। त्यामुळे योगेश कुठल्या प्रकारचा कलाकार आहे हे मला सांगायची गरज नाही, परंतु कलाकारच हे विजन बघू शकतो आणि त्याच्या त्या विजनरी डोळ्यांनी हे स्वप्न बघितलं आणि आता साकारलंय। पुन्हा एकदा त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। माझं नाव कविराज संगेलिया, समाजभूषण। अनेक संघटना, अनेक कार्यकर्ते, अनेक नेते या शहरात, भारतात पर्यावरण मुक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात, कार्यकर्ते झटून राहतात, परंतु भूगर्भ स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक आदरणीय योगेश भाई चव्हाण यांनी एक संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे की थर्माकोल मुक्त या शहरापासून कसं होईल आणि ते देशापर्यंत कसं पोहोचेल, त्याचा एक त्यांनी हा एक नमुना दाखवलेला आहे। विदाऊट थर्माकोल मी तयार झालेले हे सर्व देखावे प्रत्येक घरात कसं जाईल, मग गरीब कुटुंब असू द्या, श्रीमंत असू द्या, या सर्वांना लाभदायक हे देखावे आहेत। या देखाव्यापासून मला वाटतं जो गणपती सर्वांना बघून आनंदित होतो, या देखाव्यात बसून ते स्वतः आनंदित होतील। धन्यवाद। आज या ठिकाणी योगेश चव्हाण यांनी ह्या इको फ्रेंडली देखाव्याची सुरुवात केलेली आहे। योगेश चव्हाण हा खूप स्वतः एक चांगला कलाकार आहे आणि तो मंडळाच्या कार्यकर्ता म्हणून सुरुवातीला त्याने काम केलं आणि त्या कार्यातनं तो पुढे होत गेला आणि त्याचा जे कला आहे त्या कलेचा खूप चांगला उपयोग करून त्यांनी हे सगळे इको फ्रेंडली देखावे तयार केलेले आहेत। या देखाव्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे देखावे रियुजेबल आहेत, म्हणजे हे देखावे एकदा वापरून फेकून देता येईल अशातले नाहीये, हे अनेक वेळा तुम्ही ह्या देखाव्यांना पुन्हा पुन्हा वापरू शकता। हे या देखाव्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। इको फ्रेंडली तर आहेच, हे थर्माकोल मुक्त आहे आणि याच्यातनं एक चांगली संकल्पना तरुणांना त्यांनी एक नवीन मार्ग पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। योगेश हा खूप चांगला कलाकार असून त्यांनी हे जे नवीन सुरुवात केली त्यासाठी माझ्या योगेशला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि त्याचं हे कार्य असंच वाढत राहावं आणि खूप चांगले त्यांनी देखावे याच्या पुढे सादर करावे, त्याला खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळावा ही माझी शुभेच्छा देतो आणि मी त्याचं खूप खूप कौतुक करतो या ठिकाणी। धन्यवाद।